मी गिरीश निकम. तरुणांचा आवाज या खास कार्यक्रमात आपण आलेलो आहोत आता मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमधील CKT आर्ट्स कॉमर्स सायन्स या कॉलेजमध्ये. या कॉलेजमध्ये अनेक युवा मतदार आहेत, बरेचसे जण की पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. आपण या तरुणांची मतं जाणून घेणार आहोत. आमची मते जाणून घेतली पाहिजे, जसं आम्ही त्यांची मते त्यांना निवडणार आहोत. आमचीही मते त्यांनी जाणून घेतली पाहिजे बस. आणि त्यांनी भारताला एक नव्या टॉपवर नेण्यासाठी करावं, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि इनफॅक्ट मी याच माझ्या मित्रांना सुद्धा सांगेल की करा, आपलं मत द्या. आपलं मत खूप महत्त्वाचं आहे. आपण एक युवा नेते आहात, आपण एक युवा पिढी आहात. आपलं मत हे महत्त्वाचं आहे, कारण आपण वी आर द बिल्डर्स ऑफ नेशन. जेणेकरून जे अजून 5 वर्षात अजून चेंजेस करतील. आणि एवढं पॉप्युलेशन एवढं आहे की चेंजेस करायला टाईम लागणारच. एकीकडे काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी करतायत, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तुझ्या मनात कुठला नेता आहे? असं दोन्ही जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर मोदी सरकार आहे ती द बेस्ट वन. बिकॉज त्यांनी जे आजपर्यंत केलं आहे ना ते खूप म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. ते जेवढे राहुल गांधी बोलतात त्यांच्या खूप दुप्पट तिप्पट त्यांचं काम होतं. कारण की जेवढं काँग्रेसनी जेवढं म्हणजे ते बोलले त्याच्या दुप्पट मोदींनी करून दाखवलं आहे. आणि जे काही असं स्वच्छता अभियान हे ते म्हणजे लोकांनी विचार केला की एवढं मोठं भारत आहे, एवढं कसं स्वच्छ करणार, पण त्यांनी ते छोट्यातून मोठं करून दाखवलं. गेल्या 4.5 वर्षात सरकारने विविध योजना राबवल्या. त्यामध्ये उज्ज्वल योजना असतील, जनधन योजना असतील, सौभाग्य योजना आता हल्लीच आलेली आहे ती. यानंतर स्वच्छ भारत 2 ऑक्टोबर साली चालू झाली ती. या सर्वातून नरेंद्र मोदी यांनी देशाला एक वेगळा संदेश दिलेला आहे. तरुणांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात मन की बातमधून. ते देशासाठी खूप चांगलं काम करतात. मन की बात हा कार्यक्रमसुद्धा अनेक युवा वर्गाला भावलेला आहे. आपण ज्या परिसरात राहतोय तो परिसर देखील महत्त्वाचा असतो. मावळ लोकसभा मतदारसंघातला हा सगळा परिसर आहे, पनवेलचा भाग आहे. गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात काय बदल झालेले आहेत? काय तुम्ही टिपलेत का काही बदल? सर, इकडे ना खूप पहिले कचरा वगैरे होता पनवेलमध्ये, आणि आज कचरा देखील कमी झालेला आहे असं ऑब्झर्व केलं जाते. माझ्याकडून मी ऑब्झर्व करते. आणि खूप डेव्हलप झाले. आधी इकडे घरं नव्हती, बिल्डिंग नव्हती, आताच जरा डेव्हलप व्हायला लागले. आणि एअरपोर्ट वगैरे हे तयार झालेलं आहे. रेल्वे आता स्टेशनचं हे होते, जंक्शन होते पनवेलमध्ये, म्हणून जरा डेव्हलप होते. ओके, बदल होत आहेत. बदल होत आहे. युती झालेली आहे, शिवसेना भाजप युती झालेली आहे. आणि इथले मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आहेत. तर आपण युवा मतदार म्हणून आपण कसे बघता तुम्ही? सर, बारणे निवडून आले, पण 5 वर्षात मी त्यांना एकदा पण नाही बघितलं. सर, त्यांनी असं काहीतरी काम करायला पाहिजे होतं की ते दिसतील माणसांना, पण त्यांनी जे काम केलं आहे ते काम पण दिसत नाही मला, आणि ते पण 5 वर्षात कधी दिसले नाहीत. त्यांनी काम केलं आहे ते दिसायला पण पाहिजे आणि ते पण दिसायला पाहिजेत 5 वर्षात. मला नाही वाटत ते परत निवडून येतील. कांग्रेस सरकार ने 70 साल में बहुत सारी योजना वगैरह निकाली, लेकिन उसका पब्लिक को उतना फ़ायदा नहीं हुआ. लेकिन ये 4 साल में मोदी सरकार ने जो भी योजना निकाली उसका पब्लिक पूरा तरीके से फ़ायदा उठा रही है. मतलब उनकी जो योजना निकली है वो सब काम में आ रही है. तो हम फिर से मोदी सरकार को ही वोट डालना चाहेंगे. तुम्हालाही वाटतं की केंद्र सरकारच्या अनेक योजना चांगल्या आहेत? माझ्या मते सरकारचं कामच असते योजना आणायचं आणि ते त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं तर गरजेचंच असतं. कारण की जोपर्यंत सरकार कुठली योजना आणत नाही आहे तोपर्यंत विकास तर हा अशक्यच असतो. सुरुवातीपासून काँग्रेसने बरेच वर्ष राज्य साधारणतः 40 वर्ष कंटिन्युअसली ते होते. त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले, पण त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात उकळून दिसलेला होता. जसे की आपल्याला बरे मोठमोठे स्कॅम दिसले त्याच्यामुळे. आणि मोदी सरकारमध्ये पण झालेत. असं नाही आहे 9,000 कोटी 11,000 कोटी जर लोक जर घेऊन पळून जात आहेत म्हणजे कुठेतरी सरकारमध्ये पण काही ना काही चुकी आहे. जे सरकार इम्प्लिमेंटेशन करते, ज्या योजना आणतात त्याच्यासाठी मीडियाने लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि मीडियामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला उघडकीस येतात. ज्या 60 वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाहीये ते 5.5 वर्षात मोदींनी करून दाखवलंय. तुमची जनधन तुमची जनधन योजना, ज्यात बँक खाते उघडा, तुमचे पैसे बँकेला द्या. आपले युवक खूप एज्युकेटेड असून सुद्धा त्यांना रोजगार नव्हता. स्किल इंडिया, मेक इंडिया ह्या ज्या योजना राबवल्या गेल्या त्यानुसार आम्हाला एम्प्लॉयमेंट मिळाला, जो महत्त्वाचा आहे. जर एम्प्लॉयमेंट असेल तर आय थिंक मी म्हणेल की गुन्हेगारी कमी होते. बरोबर, मला रोजगाराचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि या मैत्रिणीचं म्हणणं आहे की बाबा केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या की जेणेकरून बेरोजगारी थोडी कमी झालेली आहे. मात्र आरोग्य असेल, आपला शिक्षणाचा मुद्दा असेल, तुम्हाला काहीतरी मनात विचारत असतील ना? लोक पण एवढी गलिच्छसारखी वागतात की कुठेही काही खाल्लं तर चॉकलेट वगैरे असंच टाकणार. की आपण ही स्वतःलाच सवय लावल्या पाहिजे की काही जरी केले तरी देश हा आपलं घरासारखंच आहे, त्याला घरासारखंच वागवलं पाहिजे. बरोबर, स्वच्छता अभियान पण खूप महत्त्वाचं. देशभरात ही योजना राबवली जाते.
आणखी कोणाला काय मत मांडायचं आहे? आता नवीन कोणतरी यायला पाहिजे जो त्याच्या वेगळ्या विचाराचा असेल, त्यांनी आपलं पर्यावरण कसा सुरक्षित राहावा, लोकसंख्यामध्ये कसा म्हणजे आपलं आता वाढत चालली ना लोकसंख्या, ती कशी कंट्रोलमध्ये यावी आणि पर्यावरणमध्ये झाडं तोडत आले ते संवर्धन कसं करावं, त्यासाठी काहीतरी अशी नवीन योजना यायला पाहिजे की झाड संवर्धन वगैरे राहतील. कारण आपली आता आपण बघतो की पाऊस आता कधी टायमर पडत नाही, त्यामुळं शेतकरी लोकांना पाणी तर सुद्धा टायमर भेटत नाही, त्यामुळे लोक शेतकरी आत्महत्या पण करतात. अगदी बरोबर आहे मित्रा, कारण हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण आता राज्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे पर्यावरण वाचवायला पाहिजे, निसर्गाचं संवर्धन राहायला पाहिजे, झाडं अनेकांनी लावायला पाहिजे आणि पाण्याची देखील बचत केली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता एक योजना राबवली ती शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला. मला असं वाटतं की त्यांनी ती योजना वर्षाला वापरली ती महिन्याला वापरावी की 6,000 2-2 हजारांनी शेतकऱ्यांचं काही होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता युती झाले BJP आणि सेनाची, तर त्यात जे मित्रपक्ष आहेत ते नाराज झालेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जसं लोकांचा ते विचार करतायत तसं त्यांनी मित्रपक्षांचा पण विचार केला पाहिजे. रायगडमध्येच आपटाजवळ एका बसमध्ये बॉम्ब सापडला. तो का सापडला तर ह्याचं कारणसुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. उद्या आम्ही ट्रेननी वगैरे प्रवास करत असतो, बसमध्ये प्रवास करत असतो, तर त्या जर चुकून बसमध्ये आला, आमच्या घरच्यांना काळजी असते की आमच्या घरच्यां बोलत असतात की माझी मुलगी कशी जाईल, माझा मुलगा कसा जाईल. त्याच्यासाठी जर सुद्धा की जरा सुरक्षितता राबवायला हवी. 2008मध्ये जे 26/11चा मुंबई अटॅक झालेला, त्यामध्ये पण काँग्रेस सरकार ते करू शकत होतं पण त्यांनी केलं नाही. पण मोदींनी ह्या विषयामध्ये हात घातला. म्हणजे त्यांना माहिती होते ते रिटॅलिएशन आपल्याला भोगायला लागतील, तरी पण यांनी हे हात केलं आहे, म्हणजे सर्जिकल एअर स्ट्राईक केलं आहे, खूप महत्त्वाचं केलं आहे. 2 वर्षामध्ये ना खूप साऱ्या बलात्काराच्या केसेस आपल्याला बघायला येतात. त्यामुळे ना कोणतीच मुलगी बाहेर सुरक्षितपणे जाऊ शकत नाही आहे. पुलवामामध्ये जो दुर्घटना झाली त्याच्यामध्ये मोदींनी जे सैनिकांना पूर्ण सूट दिली की काहीही करा, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता, तुम्हाला जी वाटते ती तुम्ही ॲक्शन घ्या, ते खूपच चांगलं आहे मोदींचं. तरुणांची मतं खूप महत्त्वाची असतात. तरुण काय विचार करतात त्याच्यावर देश कुठल्या दिशेने चालला आहे हे ठरत असतं. तुझ्या मनात काय? सर, मेरा ये क्वेश्चन है मिस्टर नरेंद्र मोदी जी से कि आजकल जब इस मॉडर्न लाइफ में हम लोग बात करते हैं एंटरप्रेन्योरशिप की, तो हमेशा मेन लोगों के नाम क्यों आते हैं? गर्ल्स को इतना स्कोप क्यों नहीं कि वो बिजनेस क्यों नहीं कर सकती? सर, जो राम मंदिराचा मुद्दा आहे तो खूप वर्षापासून प्रलंबित आहे, तर मोदींनी त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण तो खूप जणांच्या भावनेचा प्रश्न आहे. हल्ली आरक्षण हे खूप वाढत चाललं आहे. बहुतेकदा खूप म्हणजे ज्यांना कोणाला चांगले पर्सेंट असतात आणि जे ओपनमध्ये असतात त्यांना आरक्षणामुळे पुढे नाही जाता येत, हे मला सांगून द्यायचं. आरक्षणामुळे काय काय लोकांचे जे गरीब असतात ते ठीक आहे, पण जे ना चांगले पर्सेंट असून जे मिडल ह्याच्यामध्ये असतात ते मला हटवायचं. मला असं वाटतं आरक्षण हे कमी करायला हवं. मला असं वाटते की आरक्षण पूर्ण एकतर काढून तरी टाका, नाहीतर सगळ्यांना तरी द्या. आरक्षण, जात, ओपन हे सगळं बघण्यापेक्षा आहे ना एज्युकेशनमध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये स्टुडंटची निवड करताना त्याची क्वालिटी, त्याचा ॲटिट्यूड, त्याची काम करण्याची क्षमता आणि तो किती आपल्याकडून किती देऊ शकतो त्या प्रोजेक्टला किंवा त्या थिंगला, ते बघितलं पाहिजे. तरुणांचे विचार, तरुणांची मतं खूप महत्त्वाची असतात. देशाला आकार देण्यासाठी, देशाच्या विकासाच्या वाटचालात त्यांची मतं खूप महत्त्वाची असतात. पनवेलमधील CKT कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी आपण संवाद साधला, त्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर आपण पिंपरी चिंचवडमधल्या तरुणाईशी देखील संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी गिरीश निकम. आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चिंचवडमधल्या नॉवेल इंटरनॅशनल स्कूलच्या कॅम्पसमध्ये आपण आलेलो आहोत. तरुणाई आहे, हॉटेल मॅनेजमेंटचे काही विद्यार्थी आहेत, काही सायन्सचे आहेत, अनेक शाखांचे विद्यार्थी आहेत. आपण या सगळ्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. काहीतरी विचार करत असाल. नरेंद्र मोदींचं सरकार आहे गेल्या 5 वर्षातला, तो कारभार तुम्ही पाहिला असाल. दुसरीकडे काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. तुमच्या मनात काय आहे? कुठला नेता तुम्हाला भावतोय? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. तुला? नरेंद्र मोदी. का? नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत जे जे काम केलेलं आहे ते प्रॅक्टिकली त्यांनी दाखवून दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू अदर नेत्यांपेक्षा. त्यामुळे मला नरेंद्र मोदी हे जास्त इफेक्टिव्ह वाटतात दॅन द अदर. मतदान हे केलंच पाहिजे आणि मतदान करणं हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे. त्याच्यामुळं आपल्या आवडता नेता आपल्याला निवडता येतो आणि अनेक आपण हवे तसं करू शकतो. अगदी बरोबर आहे. मतदान केलंच पाहिजे. मतदान केल्यानंतरच परिवर्तन घडतं आणि आवडता नेता आपल्याला निवडता येतो. तुझा आवडता नेता कोण आहे? आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप वाढत चाललेली आहे.
तर सरकारने जसं की आता हा इंटरनॅशनल मुद्दा झाल्यानंतर जे येणार आगामी सरकार आहे त्यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं प्रायोरिटी दिली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. तरुणाई खूप महत्त्वाची आहे. बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. रोजगार खूप उपलब्ध झाला पाहिजे असं अनेकांना वाटतंय. मित्रा, काय तुझं मत आहे? माझं मत असं आहे की नरेंद्र मोदी यायला पाहिजे, कारण त्यांनी आत्ता जे सर्जिकल स्ट्राईक घेतली त्याबद्दल लगेच क्विक ॲक्शन घेतली. जेव्हा 27 नोव्हेंबर 2011 रोजी ताजवरती हल्ला झाला होता तेव्हा यांचं सरकार होतं, मनमोहन सिंगचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी फक्त ते पुरावे वगैरे दिले पाकिस्तानला, पण तेव्हा त्यांनी काय ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे माझं मत असं आहे की नरेंद्र मोदींना मत द्यायला पाहिजे. करप्शन हे कमी झालं पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. मग ते पार्टी कुठलीही असो त्याला आपण वोट देऊ. बरोबर. पक्ष कुठलाही असो, सरकार कुणाचं यावं, पण भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. सरकार कुठलं पण असू दे, फक्त म्हणजे नेत्यांनी फक्त ह्याचा विचार केला पाहिजे, शेतकऱ्यांचा एक विचार केला पाहिजे आणि युवा नेतृत्वाचा विचार केला पाहिजे. म्हणजे जर सध्या आता युवा पिढी भरपूर आहे आणि प्रत्येक लोक जॉबसाठी हे करतायत, मग सगळ्यांना प्रॉपर जॉब भेटला पाहिजेत ना. BJPमुळे पण आपल्या याच्यामध्ये खूप म्हणजे प्रोग्रेस पण झालेली आहे, जसं की पुणे मेट्रो वगैरे त्याचं काम पण खूप प्रतिशत झालं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच माझ्या मनात नक्कीच नरेंद्र मोदी आहे, कारण की गेल्या 5 वर्षात जे बदल मी बघितले आहेत ते मला अतिशय पटलेले आहेत. कारण की कितीतरी समस्या त्यांनी सोडवल्या, जसं की महिलांचे आरोग्य किंवा प्रत्येकाचा हक्क किंवा कितीतरी गावागावांमध्ये त्यांनी वीज पुरवली जी खरंच गरजेची होती. त्यांनी अनेक वेगवेगळे इनोव्हेशन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी भारताचा बदल केला. सो माझं मत नरेंद्र मोदी राहील. अनेक बदल झालेत असं म्हणतात अनेक जण की गेल्या 5 वर्षात खूप चांगले बदल झालेले आहेत. राहुल गांधीविषयी देखील काहींच्या मनात खूप मतं आहेत, त्यांना ती व्यक्त करायची आहेत. सोशल मीडियावर सारखं बघत असतो की काही पार्टीजविषयी ब्लेम केलं जातं त्यांना की असं करतात, त्यांना काही कळत नाही. तर ते प्लीज बंद करावं. जे ते आपल्या परीने आपापल्या विचारांनी चांगलंच करायचं बघत असतात. बरोबर. आरोप प्रत्यारोप नको, गट तट नको, मात्र मनात काहीतरी तुमचे चांगले विचार असले पाहिजेत आणि तुमचा नेता तुम्ही ठरवा. बरोबर. तुमचा नेता तुम्ही ठरवा. तुमचं एक मत खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यांनी परिवर्तन घडू शकतं. सरकारने खेळाडूंसाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण की आपण म्हणतो की भारत हा युवकांचा देश आहे. भारताचे ऑलिम्पिकसाठी खेळाडू जात नाही, पण तुम्ही जर आता PTचेच लेक्चर जर आमचे कमी केलेत तर आम्ही खेळायला प्रोत्साहन कसं द्यायचं. आरक्षण हा मुद्दा खूप वर्षांपासून जनता पार्टीच्या सरकारपासून ते आत्तापर्यंत चालूच आहे. तर माझ्या मते नरेंद्र मोदींनी जे ते प्रॉमिस केले की इकॉनॉमिकली बेस आरक्षण, ते खूप चांगलं प्रॉमिस आहे, म्हणून मी त्यांना सपोर्ट करतो. राजकारणात कोणी पण येऊ, हे गरीब शेतकरी गरीब जनतेशी त्यांची मदत झाली पाहिजे. बाकी कोणी येऊ, आम्हाला बाकी कोणाशी येत नाही. शेतकऱ्यांच्या विकासासाठी नरेंद्र मोदींनी आत्ताच एक आणखी पाऊल उचललं आहे. वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देत आहेत ते. असे अगदी पावलं म्हणजे आधी पण काँग्रेस सरकार घेऊ शकत होतं. हे नरेंद्र मोदींचा आणखी एक चांगला मुद्दा आहे. आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर पण भरपूर काम करतायत नरेंद्र मोदी, त्यामुळं ऑफकोर्स मोदी सरकार. राहुल गांधी देखील खूप चर्चेत आहेत. काही तरुणाईला त्यांचं देखील असं वाटतं आश्वासक नेतृत्व आहे. भविष्यात ते आले तर ते सुद्धा आपल्या देशाला एक विकासाच्या वाटेवर नेतील. ते कुणी आत्तापर्यंत त्यांचं लिडरशिप पाहिलेली नाही आहे, कारण की त्यांना अजून तो चान्स भेटला नाही, त्यामुळे ते असं सेकंड ऑप्शन म्हणूनच राहू शकतात. मला वाटतं मराठी माणूस पंतप्रधानांच्या ह्याच्यावर असला पाहिजे, म्हणून शरद पवारांना मला असं वाटतं, कारण की त्यांनी शेतकऱ्यांसाठी पण बरंच काही केलेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून ते करत आलेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की शरद पवार काय आहे आणि ते कुठे नेऊन शकतात महाराष्ट्राला. तुम्ही मावळ मतदारसंघात तुमचं कॉलेज येतं. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या लोकसभा या मतदारसंघामध्ये काय तुम्हाला परिवर्तन झालेलं जाणवतंय? काय बदल झाला असं तुम्हाला जाणवतो का? काहीच बदल झाला नाही? तुला वाटतं असं? नाही, काहीच बदल झाला नाही. मित्र, तुला काय वाटतं? खूप बदल झाले. भाजप सरकार आल्यापासून मेट्रोचं काम चालू झालं. जे काँग्रेस सरकारपासून ते आयडिया होती ती पण कधी प्रॅक्टिकली झाली नाही. म्हणजे खेडेगावातून इकडे आलेलो आहे आणि मला असं म्हणजे पाहायला भेटलं शहरी ठिकाणी की आजकाल म्हणजे ही जी पोस्टरबाजी जी चाललेली आहे प्रत्येक चौकामध्ये, असं एकही ठिकाण नाही की जिथे पोस्टर लागलेलं नाही. तर मला असं वाटतं की जे हे राजकारणी लोक आहेत, मी एका ठिकाणी तर म्हणजे व्हॉट्सअपवरती माझ्या असं आलं होतं की त्यांच्या कुत्र्याचा बड्डे होता आणि त्यांनी खाली त्याचा पोस्टर लावला होता. तर मला असं वाटतं की लोकांनी हा जो खर्च करतात त्यांच्या पोस्टरवरती, तर तो त्यांनी त्यांच्या आपलं म्हणजे जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये करायला हवा. अनेक मुद्दे आहेत, अनेक मुद्द्यांवर विद्यार्थिनींना बोलायचं आहे. मैत्रीण, मतदान करणारेस तू यावेळेला? इलेक्शन आलं की लोकांना सुट्टी मिळते मतदान करायसाठी, पण ते त्या सुट्टीचा गैरवापर करतात आणि फिरायला वगैरे जातात, पिकनिक स्पॉट्सवर वगैरे जातात. तर माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्हाला जर त्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी जर तुम्हाला सुट्टी मिळते तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा ना. नंतर तुम्ही बोलून
काही फायदा नाही आहे. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे की मतदानाला सुट्टी मिळते, ती सुट्टी कुठे फिरायला घालू नका, मत द्या, कारण मत हे परिवर्तन घडवत असतं. खूप लोकांची ही प्रतिक्रिया आहे की पाकिस्तान म्हणजे उद्ध्वस्त झालं पाहिजे, इंडियाने असं काहीतरी केलं पाहिजे की पाकिस्तान म्हणजे पुढं त्याची डेअरिंगच नाही व्हायला पाहिजे. मला हे विचारायचं आहे त्या लोकांना की तिथं पण सिव्हिलियन्स आहेत, त्यांची काहीच चूक नाही आहे, मग सिव्हिलियन्सला का दोष द्यायचा? आपण मिलिटरी अटॅक करू ना. ते बाहेरच्या देशात गेले तर त्याच्यावर अपोजिशन पार्टीजने खूप टीका केले, बट ते आता यूज होते आपल्या देशात, जसं की मेट्रो हे खूप मोठं एक्झाम्पल आहे त्याचं. मोदींनी खूप देशांचे दौरे केले, याच्यावर अनेक जण विरोधकांनी आक्षेप घेतला होता, पण विद्यार्थिनी म्हणते की नाही, ते दौरे खूप योग्य होते, त्याच्यामुळे आपल्या देशाच्या विकासाला थोडी चालना मिळालेली आहे. पूरी दुनिया में ये लगाते नारा कि हम सब इक्वल है, पूरे कंट्री में हम लोग सबको इक्वली ट्रीट करते हैं, लेकिन जब हम एडमिशन लेते समय आते हैं तो हमसे हमारे कास्ट सर्टिफिकेट क्यों मांगा जाता है? क्योंकि इससे काफ़ी कुछ बदल सकता है ना. जो छोटी जात के लेकिन उनको ज़्यादा परसेंटेज मिला रहता तो उनको ऊपर आने का चान्स मिळता है ना. आम्ही ॲडमिशन घेताना आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट का मागितलं होतं, असा सवाल एकाने केलेला आहे. मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये आज इनसिक्युअर फील करतोय. जर आपण पाहायला गेलं तर मराठी समाजातील मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे आरक्षण भेटत नाही, त्यामुळे मराठी युवक हे शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. आणि जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आतापर्यंत जेवढे काही हे झालेले सरकार झाले त्यांनी कुणीच शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही. जातीवादी राजकारणाचा आपल्याला किती वाईट परिणाम आम्ही आधीच पाहिलेत. काय बाबरी मस्जिदचा विषय अजून पण चालू आहे, अजून काय म्हणतात त्याला 84चे दंगलचा विषय अजून संपला नाही, आणि गोध्रा हत्याकांडचे हे सगळे जुने विषय अजून चालू आहेत. आणि यांचं सगळ्यांचं रिझन म्हणजे एकच आहे की जातीवादी जातीवादी राजकारण, आणि हे बंद व्हायला पाहिजे, हे माझं मत आहे. जातीवादी राजकारण नको, जातीपातीचं राजकारण नको. तरुणाई किती सखोलपणे विचार करते, किती संवेदनशील मुद्द्यांवर देखील तरुणाईची मतं किती महत्त्वाची असतात. तरुणांची स्पंदनं, तरुणांचा आवाज खूप महत्त्वाचा असतो. येणारा जे सरकार असेल, कुठलंही सरकार असेल, त्यांना हा तरुणांचा आवाज दाबता येणार नाही. तरुणांची मतं त्यांना ध्यानात घ्यावीच लागणार आहेत. आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतोय. कॅमेरामन मंगेश भिसेसह गिरीश निकम, चिंचवड.